गुड इव्हनिंग गाईज. संध्याकाळचे वाजले होते 7. मला खूप बोर होत होतं, सो मी निघालो होतो चंदननगरमधून सरळ खराडी बायपासकडे. कारण की संध्याकाळी खराडी खूपच सुंदर दिसते. खराडीचं एन्व्हायरमेंट खूप छान असतं संध्याकाळी. सो मग मी खराडी बायपासवर पोचल्यानंतर स्वतःला कॅप्चर करण्याची एक नाकाम कोशिश केली. त्यानंतर आम्ही सरळ निघालो खराडी बायपासकडनं जिन्सर आय टी पार्ककडे. जिन्सर आय टी पार्ककडे जात असताना आम्ही अपोजिट साईडने चाललो होतो. सो अपोजिट साईडने असे काही शॉप आम्हाला लागले आणि हे खराडीचं मोठं असं जिन्सर आय टी पार्क जे रात्री अशा प्रकारचं दिसत होतं. सो आम्ही बॅक साईडने आल्यामुळे मी बॅक साईडने कॅप्चर करू शकलो आणि त्याच्यापुढे कॅब लागलेल्या होत्या. सो चैतन्य पराठा, चुलबुल ढाबा असे मोठे मोठे हॉटेल्स लागले कॅब आणि हे खराडीचं स्टार्टिंग टोक. त्यानंतर त्यासमोरच आहे आनंद प्युअर व्हेजचं हॉटेल, जे की खराडीचं फेमस हॉटेल आहे. जिन्सर आय टी पार्क क्रॉस करून आम्ही सरळ निघालो खराडीच्या पोलीस स्टेशनकडे, जिथे सगळ्यात सुंदर असं खराडीचं आय टी पार्क आहे. त्याआधी आम्ही पुन्हा एकदा स्वतःला कॅप्चर करायचं ट्राय केलं, पण रात्र असल्यामुळे चेहऱ्यावर फोकस होत नव्हतं. त्यानंतर आम्ही आलो खराडीच्या सगळ्यात सुंदर अशा आय टी पार्ककडे, द वर्ल्ड ट्रेड सेंटर, जे रात्री अंधारात काही अशा प्रकारचं दिसतं. फोनचं कॅमेरा क्वालिटी तेवढी छान नसल्यामुळे एवढं छान नाही दिसत, पण ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी या आय टी पार्क समोरून जाशाल त्यावेळेस तुम्हाला कळेल किती सुंदर आहे. त्यानंतर हे काही शॉप्स जे आम्हाला लागले, जे फास्ट मोशनमध्ये आम्ही शूट केले. सो त्यानंतर आम्ही आलो खराडी बायपासकडून डायरेक्ट मेन हायवेला. तिथून आम्ही आतमध्ये घुसलो, कारण मेन हायवे खूपच कन्फ्युजिंग आहे. सो फोन यूज करणं अलाव नसतं. सो मग मी आलो इथे मॉलकडे, जिथे फॉरेस्ट काउंटीच्या बिल्डिंगसमोर काय असे रिचेस्ट शॉप्स लागतात, जे रात्री खूपच सुंदर दिसतात. सो त्यांना मी कॅप्चर करायचं ट्राय केलं. सो हरित असं वातावरण असल्यामुळे ते व्यवस्थित कॅप्चर नाही झाले. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे काही मोमेंट्स दाखवू इच्छितो, जे मी कॅप्चर केले. त्यानंतर आम्ही सरळ निघालो, त्यावेळेस हे प्रॉपर असं कॅप्चर झालं. सो हे आहे काही शॉप्स खराडीचे टॉप क्लास, जे क्लोवर गॅलेरिया म्हणून एक बिल्डिंग आहे तिथले आहे. त्यानंतर इकडं लागतो आमिरजाद्यांचा एरिया, इथे मॅकडॉनल्ड्स, हुबेर होली, KFC असे काही शॉप्स लागतात, जे रात्री अशा प्रकारे दिसत होते. सो आम्ही थोडं पुढे आल्यानंतर परत गिल्ट क्लब म्हणून एरिया आहे, जिथे बर्गर किंग, कॉफी मोर आणि आर्यन रेस्टॉरंट असे मोठे मोठे हॉटेल्स आहे. सो तिथून आम्ही सरळ निघालो इयॉन आय टी पार्ककडे. सो इयॉन आय टी पार्क समोर आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर आम्ही क्रॉस करून सरळ खराडीच्या मागच्या साईडने गेलो. तिथे मलाका स्पाईस, पांडा, फूड पांडा असे काही हॉटेल्स आहे, जे आम्ही कॅप्चर केले. IDFC बँक आणि इथे कॅफे पीटर म्हणून एक कॅफे आहे, फेमस कॅफे, ते पण आम्ही कॅप्चर केलं. ते अशा प्रकारे दिसत होतं रात्री. त्यानंतर आम्ही सरळ निघालो खराडी बायपासकडनं. सो तिकडे अशा प्रकारचं काही दृश्य होतं रात्री. सो मला खराडीमध्ये जास्त काय माहिती नाही. इयॉन आय टी पार्कच्या समोरून आम्ही निघालो. सो इथं वर्ल्ड ट्रेड सेंटरचा बॅक साईडचा गेट लागला आम्हाला. सो तिथून आम्ही सरळ निघालो. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे काही मोमेंट्स जे मला खूपच आवडतं आणि ते मी कॅप्चर केले. आणि ज्यावेळेस मी माझ्या घराकडे चाललो त्यावेळेस सगळ्यात मोठं असं खराडीची ओळख असणारं न्याती प्लाझा मला लागलं. न्याती प्लाझाच्या ज्या LED लाईट्स आहेत त्या रात्री खराडीला अजूनच सुंदर बनवतात. सो त्याच्यासमोरून जाताना मी कॅप्चर केले रिअल इस्टेट माल आणि तिथले मोठे मोठे असे दुकाने. सो पुढे गेल्यानंतर खराडी बायपासकडे, कारण आता मी थकलो होतो आणि मला जायचं होतं घरी, कारण सकाळी ऑफिसला पण जायचं होतं. सो आम्ही सरळ निघालो घराच्या रस्त्याकडे आणि जायच्या आधी थोडा उजेड पडलेला होता. सो मग मी स्वतःला कॅप्चर करायचं पुन्हा एकदा ट्राय केलं, पण मी तसं दिसत होतो ब्लर. सो त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मला थोडंसं असं आलं माझ्यावरच. मी असलो आणि सरळ पोचलो घराच्या रस्त्याकडे. सो खराडी रात्री खूपच सुंदर दिसते मित्रांनो. तुम्ही जर कधी पुण्यामध्ये आले आणि खराडीमध्ये आले तर रात्री एकदा नक्कीच ट्रॅव्हल करा खराडीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला